नमस्कार, सिलाई बाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 36 साईजचा साधा ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। हा ब्लाऊज अस्तरचा आहे, तरी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। इथे आपण अस्तर घेतलंय। अस्तरची घडीची बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू समोर अशा पद्धतीने आपण हे अस्तर घेतलेलं आहे। आता मी खाली सरळ लाईन आखून घेते, जेणेकरून आपला जो कपडा आहे तो वर खाली नसावा म्हणून। आता मी माप टाकत आहे। आपलं जे माप आहे ते साइड उंची आपली 7.5 आहे अधिक 1 इंच आणि पूर्ण उंची 12 अधिक 1 इंच 13 आणि साइड उंचीचं माप आहे 7.5 म्हणजे 7 घेतलंय अधिक 1 इंच 8 असं हे साइड उंचीचं मधलं माप घेतलंय आणि पूर्ण उंचीचं माप आपण 12 अधिक 1 13 घेतलंय। इथे मी 2.25 गळा रुंदी टाकले आणि शोल्डरचं माप टाकलेलं आहे। शोल्डर आहे 2.5 अधिक अर्धा 3 इंच म्हणजे 5.5 इंच ते टाकलेलं आहे, तेच खाली घेतलेलं आहे। आणि हे छातीचं माप आहे। छाती आपली आहे 36, 36चा चौथा आपला 9 अधिक 2 इंच 11 आणि कमरेचं माप आपलं आहे 30 म्हणजे 7.5 अधिक 2.5 10 असं हे माप टाकून ह्या रेषा आखून घेतलेत। आता मी 1.5 इंचचा पॉइंट ठेवून त्याला शेप देऊन घेते, मुंड्याचा शेप देऊन घेते। आता आपण पाठीमागचा गळा आहे 7, तो 7 मार्किंग केलेली आहे आणि 2.25 गळा रुंदी घेऊन ती लाईन मारून गळ्याचा शेप ड्रॉ केलेला आहे। हा आपला मागील भाग झालेला आहे। जे माप आपलं मधलं आहे ते मी मोजून घेतले। मधलं माप आपलं 11 होतं, तेच आपल्याला पुढच्या भागासाठी आपल्याला घ्यायचं आहे। ते दोन्ही ज्या हे आहेत ते सरळ करून घेतले आम्ही। त्यानंतर मी 11चं माप कुठे येते त्याच्यावर मार्किंग करते। हे आता आपलं 11चं माप इथे आलेलं आहे। छातीचा चौथा अधिक 2 इंच। आता इथे साइड उंचीचे माप अधिक 2 इंच म्हणजे 9 आणि पूर्ण उंचीचे माप 12 अधिक 2 14 आणि मी इथे योकचं माप टाकून घेतलंय 4 आणि पावणे 3 इंच। ही योकची लाईन मी आखलेली आहे। आता मी कमरेचं माप घेते 7.5 अधिक 2.5 10 इंच आणि ही जी छातीचा आणि कमरेचा जी लाईन आहे ती मी जॉईन करून घेते। त्यानंतर हा योकचा शेप आहे। ते झाल्यानंतर गळा रुंदी आहे आपली 2.25 इथे 3 इंच, ते 5.5 इंच खाली घेतलंय मी आणि ही लाईन ड्रॉ केली। आता मध्ये 1 इंचचा मार्किंग करून मी पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला। आता पुढील गळा आपला 5 इंच आहे। 2.25ची लाईन घेऊन 5 इंचचा गळ्याचा शेप देतोय आपण। आता डॉट उंचीचं माप आहे आपलं 12ची डॉट उंची येते 8.5 इंच। त्यानंतर छातीचा 12वा भाग म्हणजेच 3 इंच पुढे, त्याच्या पुढे 1 इंच, त्याच्या पुढे पुन्हा 1 इंचची मार्किंग आणि 1.5 इंच वर असं करून मी टक्सचं माप घेतलेलं आहे। आता मधल्या टक्समध्ये मी अर्धा इंच खाली घेऊन पाऊण इंच बाहेर घेऊन ही टक्सची लाईन टाकत आहे। आता इथे पाव इंच खाली घेतलंय, या साईडलाही लाईन घेऊन पाव इंचचा टक्स आखून घेतलाय आणि हा मुंड्याचा टक्स आखून घेतलाय। त्यानंतर मी आता हे झालेलं आहे ते कटिंग करून घेते। अगोदर मागचा गळा, त्यानंतर खांद्याची लाईन, त्यानंतर मुंड्याचा शेप आणि साइड फिटिंगची लाईन हे मी कट करून घेतलंय। आता पुढील भाग मी कटिंग करून घेते। हा आता मी पुढील गळा कट केलाय। ही खांद्याची कटिंग, पुढील मुंड्याचा शेप
हे मी तुम्हाला कमी कपड्यात कसं करता येईल हे दाखवण्यात आलेलं आहे. साईड फिटिंगची मार्किंग आणि योकचा कटिंग. त्यानंतर लगेच कट मारून घ्यायचे आपल्याला. हे टक्सचे मी कट मारून घेतलेत. आता योक कटिंग करते. आता आपण हाताची कटिंग करून घ्यायची. खालून कपडा वर खाली आहे म्हणून मी खालून लाईन मारून घेते आधी. त्यानंतर हाताची उंची आपली 6.5 अधिक 1 इंच 7.5 हे मी मार्किंग करून घेतले. त्यानंतर वरून 2.5 इंच आणि साईडने 1 इंच अशी मार्किंग दाखवल्या पद्धतीने करून घ्यायचे आणि मधला पॉईंट आणि तो पॉईंट जोडून घ्यायचा. आता या खाली मी हातघेराचं माप आहे 5.5 इंच अधिक 1 इंच म्हणजे 6.5 इंच अशी मार्किंग करून लाईन मारून घेतले. त्यानंतर ही जी मधली रेषा आहे तिचे आपल्याला 3 भाग करायचे. ती 7.5ची रेषा आहे. 2.5 असे 3 भाग होतात. वर मी 1.5 इंच आणि खाली अर्धा इंच घेतलं आहे आणि हाताचा शेप दिला आहे. हा पुढचा आणि हा मागचा शेप. तर मागचा शेप आपण कापून घेऊ आधी. ही साईडची आणि खालची लाईन ही कट करून घेतले. त्यानंतर कट मारायचा आहे. हात आपला ओपन करायचा आहे आणि पुढचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. आता खुणा करून घ्यायच्यात. पुढच्या भागाच्या खुणा ह्या करून घेतल्यात मागे आणि पुढे. आता मी हे मेन ब्लाऊज पीस ठेवते. त्यानंतर हा मागील भाग ठेवला आहे. खाली वर खाली असल्यामुळे कपडा मी कटिंग करून घेते. त्यानंतर दाखवल्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. मागील भाग, मागील गळा, त्यानंतर शोल्डर पट्टी, त्यानंतर मुंड्याचा शेप आणि साईडची फिटिंगची लाईन आहे ती कट करून घ्यायची. आता आपण पुढचा जो भाग आहे तो ओपन भागावर घ्यायचा आहे. हा पुढचा भाग व्यवस्थित लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपला कपडा हा व्यवस्थित वाचला जातो. आता गळ्याची कटिंग करून घेते मी. शोल्डर पट्टी, तर मुंड्याचा शेप, ही फिटिंगची लाईन आहे ती आणि खालून योकचा भाग हे मी आता कापून घेतलं आहे. आता आपण हात ठेवू खाली. इथे मी हाताची अस्तरची कटिंग ठेवलेली आहे. तर खालून जे धागा निघालेत ते सगळं कटिंग करून घ्यायचे आपल्याला. तर जसं दाखवलं त्या पद्धतीने ही हाताची कटिंग करून घ्यायची. हे झाल्यानंतर योकचा पीस आहे तो मधल्या पीसमध्ये बसून घ्यायचा आहे. आणि कटिंग करून घ्यायचे.
हे झालं आपलं कटिंग. मागचा भाग, हा पुढील भाग, योकपट्टी आणि हात. याच्या पुढे आपण त्याची शिलाईची व्हिडिओ पाहू. धन्यवाद.